तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवन परिसरात पोहोचलेले आहे आणि विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते आता अभिवादन करतात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी पोहोचले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत। तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आजपासून होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादनाने या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। यानंतर विधिमंडळात हे अधिवेशन सुरू होईल। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार हे विधान भवन परिसरात पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं विधान भवन परिसरात आगमन झालं आणि आता त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, आताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात या अधिवेशनाला सुरुवात होईल। प्रणिता करकर, बघू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे हे आता विधान भवन आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे त्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जे आहेत ते या ठिकाणी आले होते। त्यांच्या समोर अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल हे देखील उपस्थित होते। बघू शकतो संपूर्ण मंत्रिमंडळ हे महायुतीचं मंत्रिमंडळ हे कशा पद्धतीने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आलं होतं। आणि इतकंच नव्हे तर आता आमदार मेघना बोर्डीकर असतील किंवा इतर आमदार असतील ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करताना दिसून येत आहेत। तर मात्र दुसरीकडे सुनेत्रा पवार या देखील दिसून येत आहेत आपल्याला, ज्या त्यांच्यासोबत सतत जे आहेत आदिती तटकरे आहेत त्यांना सगळ्या गोष्टी सांगतायत, समजवतात। त्यांची पहिलंच अधिवेशन सुनेत्रा पवार यांचं येताना दिसून येत आहे। काही वेळातच राज्यपाल या ठिकाणी येतील आणि राज्यपाल आल्यानंतर त्यांचं अभिभाषण देखील होणार आहे आणि शोक प्रस्ताव देखील होणार आहे। सदर होणाऱ्या शोक प्रस्तावामध्ये सुनेत्रा पवार नेमकं यांचं काय मत येतं किंवा ते कशा पद्धतीने व्यक्त होतात हे पाहणं महत्वाचं असेल। आणि अर्थातच अजित पवार यांचा शोक प्रस्ताव जो आहे तो देखील या ठिकाणी सादर केला जाणार आहे। त्यावेळी सभागृहाची परिस्थिती नेमकी कशी बदलेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल। सध्या अधिवेशनाचं बिगुल वाजलेलं आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून पुन्हा विधान भवनाच्या दिशेला निघालेले आहेत। अगदी शुभम, महायुतीचे आमदार आपण बघतोय, विरोधी कोणकोणते आमदार सध्या विधान भवन परिसरात पोहोचलेले आहेत? अनेक विरोधी गटांवर बसणारे अनेक महाविकास आघाडीचे आमदार या ठिकाणी सध्या दाखल झालेले आहेत। खरं पाहायला गेलं तर सगळे आमदार नव्हे तर त्यांचा जो स्टाफ असतो तो देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे। सचिन नायर असतील किंवा मग भास्कर जाधव असतील, अनेक आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पोहोचलेले आहेत। पण मात्र मोठे नेते पक्षातले अद्याप या ठिकाणी आले नाहीत। इतकंच नव्हे तर मग काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षातले आमदार असतील हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। प्रणिता, अगदी शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। सध्याची दृश्य आपण पाहतोय। थोड्या वेळापूर्वीच मंत्री गणेश नाईक हे देखील विधान भवन परिसरात पोहोचले आणि मंत्री नितेश राणे यांचंही नुकतंच विधान भवन परिसरात आगमन झालेलं आहे। आपापल्या स्टाफ सोबत मंत्री, आमदार हे विधान भवन परिसरात पोहोचलेले आहेत। तर काही वेळापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान भवनाच्या दिशेनं वाटचाल केली आणि अजूनही मंत्री, आमदार हे गेटमधून आतमध्ये विधान भवन परिसरात येतानाची दृश्यही समोर येत आहे। तर थोड्याच वेळात या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल आणि त्या पार्श्वभूमीवरच आमदार, मंत्र्यांची रेलचेल ही विधान भवन परिसरात दिसेल। अत्यंत महत्त्वाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन